नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक किशोर मेंढे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सुरतोली लोहारा. BA अंतिम वर्षाच्या 5व्या सेमिस्टरला आजच्या तासिकेला आपण भूदान आणि ग्रामदान ही अत्यंत महत्त्वपूर्ण संकल्पना आपण शिकणार आहोत. तर विद्यार्थी मित्र हो, या आधीच्या तासिकेमध्ये आपण सुद्धा पाहिलं होतं की भारतीय जो शेतकरी आहे हा ऋणग्रस्त आहे आणि ऋणग्रस्त असण्यामागचं एक महत्त्वपूर्ण कारण आपण त्या दिवशी शिकलं होतं की भारतीय शेतीची जी उत्पादकता आहे ती भारतीय शेतीची उत्पादकता अत्यल्प किंवा खूप कमी आहे आणि खूप कमी असल्या कारणामुळे भारतीय शेतकऱ्यांचे जे उत्पन्न आहे, जे उत्पादन आहे ते कमी आहे आणि त्यामुळेच भारतीय शेतकरी हा नेहमी ऋणग्रस्त असतो आणि याचा परिणाम असा जाणवतो की भारतीय शेतकऱ्याला शेवटी आत्महत्या करावी लागते. तर ही जी आत्महत्या करण्याची जी शेतकऱ्यांची प्रवृत्ती आहे किंवा आत्महत्या करण्याला महत्त्वपूर्ण जे कारण आहे ते कारण भारतीय शेतकऱ्यांचं कमी उत्पन्न हे आहे आणि ही समस्या काही अंशी सोडवावी, काही प्रमाणामध्ये या समस्येवर आपण मात करू शकतो, हा दृष्टिकोन समोर घेऊन आचार्य विनोबा भावे यांनी भूदान किंवा ग्रामदान ही जी महत्त्वपूर्ण चळवळ आहे ही चळवळ सुरू केली. तर शेतीविषयक प्रश्न सोडवण्यासाठी भूदान चळवळ हे एक असामान्य किंवा अहिंसात्मक आणि मौलिक आंदोलन आहे असे सुद्धा आपण म्हणू शकतो. जमीन व्यवस्थेमध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या उद्देशाने आचार्य विनोबा भावे यांनी 18 एप्रिल 1951 रोजी हे भूदान किंवा ग्रामदान चळवळ सुरू केले. यामागचा महत्त्वाचा उद्देश असा होता की देशामध्ये जे आर्थिक आणि सामाजिक विषमता आहे ती सामाजिक विषमता या वैचारिक दृष्टीने किंवा भूदान आणि ग्रामदान चळवळीने घडवून आणावी असा या आंदोलनामागील आचार्य विनोबा भावे यांचा उद्देश होता. तर कोणताही जो शेतीमालक असेल तो आपली जमीन सरकारला किंवा भूमिहीनाला द्यावयास तयार नसतो. याचबरोबर कायद्याच्या माध्यमातून अतिरिक्त जमीन जर सरकार घेत असेल आणि ती भूमिहीनांना वाटत असेल तर त्यालाही जमीन मालकांचा नेहमी विरोधच असतो. तथापि आर्थिक विषमता ही वाढत गेल्यास शेतमालक आणि भूमिहीन यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होण्याची दाट शक्यता असते आणि असा हा संघर्ष जर पेटत गेल्यास शेतमालाची जी जमीन आहे ती सुरक्षित राहील असे आपण म्हणू शकत नाही आणि म्हणून हा जो मार्ग आहे तो हिंसेचा मार्ग आहे आणि म्हणून हा आपण मार्ग मान्य करू शकत नाही आणि म्हणून याला एक तोडगा, याला एक उपाय म्हणून पूज्य विनोबांनी मात्र शेतकऱ्यांच्या सद्सद्विवेकबुद्धीला आवाहन केले आणि त्या आव्हानामध्ये त्यांनी असं आवाहन केले की प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेती मालकीची जी जमीन आहे ती एक सबस्टमन्स जमीन ही भूदानात द्यावी अशी मागणी विनोबा भावे यांनी केली. यामुळे काय झालं की ज्यांच्याकडे अतिरिक्त जमीन होती त्यांनी अतिरिक्त असलेली जमीन, ज्यांच्याकडे जमीनच नव्हती अशा भूमिहीनांना दिली. यामुळे शेतमालकाला जमीन दान दिल्याने पुण्य लाभेल आणि भूदान चळवळीच्या माध्यमातून जमीन व्यवस्थेचा प्रश्न सुटेल अशी विचारधारणा आचार्य विनोबा भावे यांनी सगळ्यांसमोर ठेवली. याच चळवळीच्या अंतर्गत मार्च 1972 पर्यंत 43 लाख एकर जमीन या आंदोलनाला मिळाली. त्यापैकी 12.5 लाख जी जमीन होती ती जमीन वितरित करण्यात आली आणि सुमारे 4 एकर लाख जमिनीचे वाटप व्हावयाचे होते. खऱ्या अर्थाने जानेवारी 1957 पासून ही चळवळ अधिक व्यापक करण्यात आली आणि याच अनुषंगाने ग्रामदानावर विशेष भर देण्यात आला. संपूर्ण गावाची जमीन दानामध्ये मिळाल्यास सरकारी पद्धतीने किंवा सहकारी पद्धतीने शेती करणे सोपे होईल असे त्यामागची भूमिका होती आणि म्हणूनच ऑगस्ट 1967 पर्यंत ग्रामदान चळवळीमध्ये समाविष्ट झालेल्या गावांची संख्या ही 39,672 होती. हा जो आकडा आहे हा आकडा आहे 1967चा. तर
आपण काय म्हटलं की ऑगस्ट 1967 पर्यंत ग्रामदान चळवळीमध्ये समाविष्ट जे गाव होते त्या समाविष्ट गावांची संख्या होती 39,672. हा जो आकडा आहे या आकड्यावरून आपल्याला लक्षात येईल की आचार्य विनोबा भावे यांनी जी मागणी केली होती ग्रामदान करा किंवा भूदान करा, तर या त्यांच्या मागणीला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये मिळालेला होता. तर भूदानात मिळालेल्या जमिनीचे वाटप योग्य तऱ्हेने व्हावे म्हणून निरनिराळ्या राज्यांनी त्यावेळेस विविध प्रकारचे कायदेही पास केलेले होते. त्याचबरोबर या चळवळीसाठी केंद्र सरकार तसेच राज्य सरकारने सुद्धा मदतही केलेली होती. अशा प्रकारे आचार्य विनोबा भावे यांची जी चळवळ होती ती चळवळ अत्यंत उत्स्फूर्तपणे चाललेली होती. यानंतर आपण या चळवळीचे बघूया मूल्यमापन. तर पूज्य विनोबांच्या मृत्यूनंतर ही चळवळ मात्र एका संस्थेकडे देण्यात आली. ती संस्था होती सर्वोदयी संस्था. तर सर्वोदयी विचार प्रणालीला धार्मिक आणि मानवी मूल्यांचे अधिष्ठान लाभले आहे. ही जी चळवळ आहे ही चळवळ कितीही चांगली असली तरी लोकांना ती मात्र रुचली नाही आणि पचली नाही. आता रुचली नाही आणि पचली नाही आपण का बरं म्हणतो, तर आपण या भूदान किंवा ग्रामदान चळवळीचे जेव्हा मूल्यमापन करतो तेव्हा आपल्या लक्षात येईल की विनोबा भावे यांनी ज्या उत्स्फूर्तपणे ही चळवळ सुरू केली होती त्या उत्स्फूर्तपणे ती चळवळ मात्र यशस्वी झाली नाही असे आपल्या लक्षात येईल. ग्रामदान किंवा भूदान चळवळीचे मूल्यमापन करताना आपण पहिलं मूल्यमापन बघूया. तर आतापर्यंत या भूदान चळवळीमध्ये निर्धारित उद्दिष्टांच्या केवळ 10% जमीन मिळविता आली नाही. काय म्हटलं आपण की आचार्य विनोबा भावे यांनी जे उद्दिष्ट ठरवलेलं होतं त्या उद्दिष्टाच्या 10% जमीन सुद्धा मिळालेली नाही. याचा अर्थ शेतमालकांनी पूज्य विनोबांच्या आव्हानाला फारसा प्रतिसाद दिला नाही असे स्पष्ट होते. दुसरं आहे की मिळालेल्या जमिनीपैकी सुमारे 40% जमीन अनुत्पादक आहे. म्हणजे ग्रामदान किंवा भूदानमध्ये जी जमीन दान करण्यात आली होती त्या दान केलेल्या जमिनीपैकी 40% जमिनीवर आपण कोणत्याही प्रकारचं उत्पादन करू शकत नाही आणि म्हणूनच ती जमीन कशी आहे म्हटलं आपण अनुत्पादक आहे. याचाच अर्थ असा की ही जी जमीन देण्यात आली होती ती खरकाळ, मुरमाडी आणि अनुपजाऊ जमीन होती असे आपण म्हणू शकतो. तिसरं आहे की भूदानाची कित्येक प्रकरणे विवादग्रस्त आणि न्यायप्रविष्ट आहेत. चौथं आहे भूदानात मिळालेल्या जमिनीचे त्वरित आणि योग्य वितरण होत नसल्याचे दिसून आले. लोकांनी जरी भूदान चळवळीमध्ये जमीन दान केली असली तरी दान केलेल्या जमिनीचं योग्य म्हणजे भूमिहीनांमध्येच वितरण होत आहे असे आपण म्हणू शकत नाही. सहावा आहे भूमिहीनांना केवळ जमिनी देऊन काम भागणार नाही तर जमिनी बरोबरच जे शेतीहीन लोक आहेत त्यांना बैल, अवजारे आणि बियाणे इत्यादी गोष्टी पुरवणे सुद्धा आवश्यक होते, कारण त्याशिवाय जमिनीचा ती योग्य वापर करू शकत नाही. पण असं मात्र झालेलं नाही. सातवा आहे अलीकडच्या काळात भूदान चळवळ आता रोडावली आहे. म्हणजेच सध्याच्या काळामध्ये ही जी चळवळ आहे या चळवळीला पाहिजे तेवढा प्रतिसाद अजिबात मिळत नाही आहे आणि या चळवळीद्वारे आता शेतीविषयक प्रश्न सुटवण्यासाठी फारशी मदत होईल असे आपण म्हणू शकत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या तासिकेला आपण आचार्य विनोबा भावे यांनी जी 18 एप्रिल 1951ला ग्रामदान किंवा भूदान चळवळ चालवलेली होती या चळवळीचा आज आपण सविस्तरपणे अभ्यास केलेला आहात. त्याचबरोबर आपण या चळवळीचे मूल्यमापन सुद्धा बघितलं आहे. तर यानंतरच्या तासिकेमध्ये आपण नवीन संकल्पना घेऊन येऊयात. धन्यवाद.